मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे नेते आणि सरचिटणीस यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे। या बैठकीत महायुतीच्या प्रचाराबाबत निर्णय होणार आहे। चंद्रपूर आर्णी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचार सभा होणार आहे। वणी येथील शासकीय मैदानात या सभेचं आयोजन करण्यात आलं असून जवळपास 15,000 लोकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। विजय वडेट्टीवारांना काँग्रेसमध्ये काही किंमत नसल्याचा आरोप धर्मराव बाबा आत्राम यांनी केल्यानं खळबळ माजली आहे। मुलीला तिकीट मिळावं यासाठी वडेट्टीवार 10 दिवस दिल्लीमध्ये ठाण मांडून बसले असल्याचं त्यांनी म्हटलं, तर मुलीला तिकीट न मिळाल्यानं वडेट्टीवार नाराज असल्यामुळे चंद्रपुरात ते फारसं काम करत नसल्याचं त्यांनी म्हटलं। अहमदनगरच्या मतदारसंघात ऑडिओ क्लिपमुळे सध्या आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। गुन्हेगार सांभाळण्याची मानसिकता असणाऱ्यांकडून वेगळी काय अपेक्षा करणार असा आरोप राधाकृष्ण विखे पाटलांनी केला, तर जे चुकीचं वागतात त्यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे असं म्हणत निलेश लंकेंनी पलटवार केला। धाराशिवच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या मुलानं मल्हार पाटील यांनी गौप्यस्फोट केलाय। 2019ला अजित पवारांच्या सहमतीने राष्ट्रवादी सोडत भाजपात प्रवेश केल्याचा दावा त्यांनी केला आणि अजित पवारांनी आधी आम्हाला पाठवलं, मग ते स्वतः आले, तर आमच्या रक्तात राष्ट्रवादी, हृदयात भाजप, तर हातात धनुष्यबाण आहे असं वक्तव्य त्यांनी केलं। मल्हार पाटलांच्या वक्तव्यावरती ओमराजे निंबाळकर यांनी हल्लाबोल केला। 2019 पासून राष्ट्रवादी फोडण्याचं षडयंत्र सुरू होतं का, याचं स्पष्टीकरण अजित पवारांनी द्यावं असा इशारा त्यांनी दिला। रावेर लोकसभा मतदारसंघात श्रीराम पाटील यांना उमेदवारी मिळाल्यामुळे शरद पवार गटात नाराजी नाट्य पाहायला मिळतंय। माजी आमदार संतोष चौधरी यांना उमेदवारी मिळावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती, मात्र तसं न झाल्यानं नाराज असलेल्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला। शरद पवारांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे अभय जगताप यांना उमेदवारी न मिळाल्यानं अभय जगतापांनी बंड केलंय। माढ्यामध्ये पुन्हा एकदा शरद पवार गटात मोठी फूट पाहायला मिळते। अभय जगताप यांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलावून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकांच्या रिंगणात उतरण्याची तयारी दाखवली। त्यामुळे शरद पवार अभय जगतापांची नाराजी दूर करतील का, याकडे सर्वांचं लक्ष आहे। अनिल पाटील यांनी एकनाथ खडसेंच्या घरवापसीबद्दल वक्तव्य केलं। राष्ट्रवादीतील जिल्हास्तरीय आणि राज्य पातळीवरील नेत्यांना एकनाथ खडसेंचे विचार आवडत नसतील, म्हणून एकनाथ खडसेंनी स्वगृही जाण्याचा निर्णय घेतला असावा असं वक्तव्य त्यांनी केलं। 2014 साली कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघामध्ये झालेला माझा पराभव आजही मी विसरलेलो नाही। माझा तो पराभव म्हणजे अपघात होता असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केलं। आमदार असताना मी केवळ माझा निधी वापरला नाही, तर राज्यसभेचे खासदार प्रितेश नंदी यांच्यासह अनेक आमदारांचा निधी वापरला असं म्हणत त्यांनी जुन्या गोष्टींना उजाळा दिला। शरद पवार यांनी सुनेत्रा पवारांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून उन्मेष पाटलांनी निशाणा साधला। शरद पवारांच्या मातोश्री शारदाबाई पवार या सुद्धा पवार कुटुंबाच्या सूनच आहेत, मग त्या मूळ पवार नाहीयेत का असा सवाल विचारत उन्मेष पाटलांनी टीकास्त्र सोडलं। लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्ष प्रचारामध्ये मग्न असताना बुलढाणा जिल्ह्यातील खासदार आणि आमदारांनी मात्र प्रचार दौरे रद्द केलेत। अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी हे नेते शेताच्या बांधावरती पोहोचलेत आणि प्रचारापेक्षा शेतकरी महत्त्वाचे असल्याचं प्रतापराव जाधव यांनी म्हटलं। चेंबूर ते संत गाडगेबाबा महाराज चौक मोनोरेल मार्गावरती 4था डबा दाखल झाला आणि महिन्याभरात 4 डब्यांच्या गाडीची जुळणी केल्यानंतर चाचण्यांना सुरुवात होणार आहे। त्यानंतर मोनोरेलच्या फेऱ्या वाढणार असून प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। धाराशिव उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी 36 अर्जांची विक्री झाली, मात्र पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशन पत्र दाखल झालेलं नाही। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाळ्यापूर्वी सुक्या मच्छीची मागणी वाढली आहे। मच्छीमार बांधवांकडून पावसाळ्याच्या आधी मच्छी सुकवण्यावरती भर दिला जातोय। सध्या रत्नागिरीमध्ये बऱ्याचशा ठिकाणी मच्छी सुकवण्याची लगबग दिसतेय। उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असून मध्य पश्चिम रेल्वेकडून मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे, त्यामुळे रेल्वे प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे। अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीची कामं करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार असून त्यामुळे लोकलच्या वेळापत्रकात बदल असेल। रावेर तालुक्यासह केळीचं मोठं उत्पादन घेतलं जातं। रोज जवळपास हजारो टनापर्यंत केळ्यांची बाजारात आवक होते। बाजारभाव सध्या स्थिर असले तरी शेतकऱ्यांना केळी कापणीसाठी व्यापाऱ्यांची मनधरणी करावी लागते। रत्नागिरी सिंधुदुर्गातून हापूस आंब्याच्या 7,500 पेट्या अमेरिकेला निर्यात करण्यात आल्या, तसंच पुढील काळात निर्यात वाढण्याची शक्यता आहे। जगभर आपल्या अनोख्या चवीनं नावलौकिक झालेल्या कोकणातील हापूसची परदेशवारी यंदा देखील सुरू आहे। लासलगाव येथील अणुसंशोधन केंद्रामध्ये प्रक्रिया केलेल्या हापूस आंब्याची अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया इथे निर्यात सुरू झाली आणि आतापर्यंत 140 टन आंब्याची अमेरिकेला निर्यात झाली आहे।